नाही नाही, गिरीश भाऊने जे काही सांगितले ते एकदम सत्य सांगितलेलं आहे. आणि मी पण पूर्वी सांगितलं होतं का ही निवडणूक जेव्हा सुरू झाली, गणेश भाऊंनी 31 मेला त्या ठिकाणी महायुतीचा फॉर्म भरलेला होता भाजपाकडून. आणि 31 मेला त्या ठिकाणी महायुतीच्या जागा वाटपाची जागा दराडेंना गेली, म्हणजे शिवसेनेला गेली. आणि गणेश भाऊंनी 30 मेला जेव्हा फॉर्म भरला त्याच्या 2 दिवस अगोदर मुंबईमध्ये एकनाथ शिंदे साहेबांची गिरीश भाऊंसोबत गाठभेट घेतली होती. आणि त्या भेटीला स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनीच त्या ठिकाणी गणेश भाऊंना त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांकडे पाठवलं होतं का महाजन साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांना इडली काही परिस्थिती ती सांगावी आणि गणेश गीतेंनाच त्या ठिकाणी हवं तर शिवसेनेची उमेदवारी द्यावी, असा त्या ठिकाणी तो मेसेज होता. पण एकनाथ शिंदे साहेबांना मी पूर्वी पण सांगितलं, माझ्या अनेक बाईटमध्ये आलेली का 1 वर्षापूर्वी जेव्हा दराडेंना शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी प्रवेश दिला त्यावेळेस तो शब्द दिलेला होता. आणि एकदा एकनाथ शिंदे साहेबांचा असं असतं, एकदा जर शब्द दिला तर ते स्वतःचा पण ऐकत नाही. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी ते ऐकलं नाही. वास्तविक गिरीश भाऊ महाजनांनी 29 मेलाच त्या ठिकाणी गणेश भाऊंच्या समोर एकनाथ शिंदे साहेबांना सत्यस्थिती सांगितली होती की दराडेंच्या बाबतीत त्या ठिकाणी मतदारसंघात खूप मोठी नाराजी आहे आणि आपण अजून पण उमेदवार बदला आणि गणेश गीतेंना हवं तर महायुतीचा उमेदवार म्हणून शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी एबी फॉर्म द्या. पण एकनाथ शिंदे साहेबांच्या त्या ठिकाणी नाईलाज झाला, कदाचित दराडेंना दिलेल्या शब्दाला ते बांधील राहिले. हे सगळं अशी चर्चा झाली होती, सगळं असताना हा बनाव का करण्यात आला युतीच्या लोकांकडनं? आपल्याला पण अशा वेळेस इतका मानसिक त्रास देण्याचं कारण काय होतं? नाही, मला आता मानसिक त्रास नाही म्हणता येणार. मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलं का गिरीश भाऊंचा त्या ठिकाणी आमच्या गीते परिवारानं आमच्या दोघा भावांना खूप मोठा अधिकार आहे. आणि बनाव वगैरे नव्हता. महायुतीमध्ये 17 जागांवर ही विधान परिषदेची निवडणूक झाली. त्याच्यामुळे एका जागेसाठी कदाचित त्यांना असं वाटलं होतं 17 जागांचं जे वातावरण आहे त्या वातावरणात कदाचित नाशिकचं पण वातावरण नंतर बदलून जाईल आणि इथले पण मतदार त्या ठिकाणी महायुतीला त्या ठिकाणी सांभाळून घेतील असं त्यांना वाटलं होतं. पण तसं या ठिकाणी झालेलं नाही. तुमच्या विजयाची जी महाशक्ती होती ती नेमकी तुम्ही कार्यकर्त्यांना सोबत होती, पक्षाचे लोक म्हणून हे नेतेच तुमच्या मागे काम करत होते का? हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलेलं होतं? नाही, बिलकुल नाही. त्या ठिकाणी गिरीश भाऊ महाजन असतील, पक्षाचे BJPचे काही वरिष्ठ नेते असतील, यांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी नरेंद्र दराडेंना मदत केली, त्यांना निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस केला. पण खालचे जे मतदार होते, मी तुम्हाला पहिल्या दिवशी पण फॉर्म भरला त्या दिवशी सांगितलं होतं का मतदारांच्या भावना मला समजलेल्या होत्या आणि माझ्या रूपात एक तरुण अर्ध्या रात्री काम करणारा कार्यकर्ता त्यांना दिसला होता. त्यामुळे त्या मतदारांनी 18 जूनला मला मतदान केलं आणि 22 जूनच्या निकालात तुम्हाला माझा विजय त्या ठिकाणी दिसलेला आहे. किशोर दराडेंनी यावर प्रतिक्रिया दिली की जर गिरीश भाऊ हे मला जर वैयक्तिक भेटले असतील, त्यांनी जर मला ही गोष्ट सांगितली असेल तर मी उमेदवार बदलला असता. मी महायुतीतला कुठलाही उमेदवार म्हटला असेल त्यांना मी पाठवणार. मला चांगलं आठवतं आहे का 2 जूनला जेव्हा सगळ्या उमेदवार फॉर्मची छाननी झाली त्याच्यानंतर मिनीफाडला प्रचाराला गेलो होतो आणि त्या प्रचारात असतानाच किशोर दराडे साहेबांचा मला त्या ठिकाणी फोन आलेला होता. माझी ती व्हिडिओ क्लिप पण खूप व्हायरल झालेली आहे. त्याच्यात मी किशोर दराडे साहेबांना म्हटलेलं होतं का साहेब, नरेंद्र भाऊ दराडे त्या ठिकाणी निवडून येणार नाही, त्यांच्याबद्दल वातावरण खराब आहे आणि तुमच्या घरात ऑलरेडी एक आमदारकी आहे तुमच्या रूपाने आणि तुमचा 4.5 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी शिल्लक आहे, तेव्हा तुम्हीच हा विचार पॉझिटिव्ह करा, हे मी त्यांना सांगितलं होतं. तेव्हा ते त्यांनी माझं ऐकलं नाही. तर तुम्हाला वाटतं का तेव्हा त्यांनी गिरीश भाऊंनी किंवा कोणी त्यांना सांगितलं असं बाजूला जाऊन का आपल्याबद्दल निगेटिव्ह? कोणीच ऐकलं नसतं. त्यांच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी या आमदारकीची हवा गेलेली होती आणि त्यांना त्यांच्या संस्थेच्या विकासासाठी ही दुसरी आमदारकी पाहिजे होती. खरं तर महायुतीमध्ये कुठेतरी आता दराडे बंधूंना एक राग मनात आहे, त्यामुळे हा संघर्ष पुढे राहणार का? आपण आता विजयाचा गुलाल उधळल्यानंतर त्यांची भेटही घेणार होता असं म्हटलं होतं. माझ्याकडून तर आज पण मला वाटतं का मी आता हाऊसमध्ये पण 15 दिवस अनेक वेळा किशोर दराडेंची माझी समोरासमोर नजर झाली, पण जी पॉझिटिव्हिटी समोर न्यायला पाहिजे ती त्यांच्याकडून येत नाही आहे. नरेंद्र दराडे साहेब पण मला 2-3 वेळेस हाऊसमध्ये भेटले, पण समोरच्यांनी पण त्या ठिकाणी एक हात पुढे केला तर दुसरा हात मी पुढे करू शकतो. आणि माझं कायम मी कोणाच्याही विरोधाचं किंवा संघर्षाचं राजकारण मी ठेवत नाही. निवडणुकीनंतर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का जुळून घ्यावं लागतं, पण त्या ठिकाणी त्यांच्याकडून तसा काही संदेश किंवा तसं त्यांच्या डोळ्यामध्ये मला दिसत नाही. त्यामुळे मला पण माझ्या भावना त्या ठिकाणी दाबून घ्यावं लागतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.